तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत मेकॅनिक्स युनिट 4 फ्रिक्शन अँड ट्रस. त्यात मोस्ट इम्पॉर्टंट विचारला जाणारा प्रश्न कशावर पडतो? बेल्ट फ्रिक्शनवर. हा 6 मार्काला क्वेश्चन येतो. यात 6 मार्क्स असला फिक्स. बघा, तर याच्या काही ट्रिक्स आहे. आपल्याला पीच्या रेंज फाइंड करायचा असतं. तर ट्रिक्स बघू. ट्रिक्स टू फाइंड रेंज ऑफ पी. तर बघा, फर्स्ट आहे एक मिनिममसाठी फाइंड करावं लागते आणि दुसरी मॅक्सिममसाठी. तर बघा, याचं इक्वेशन काय आहे? T2/T1 इज इक्वल टू ई रेज टू म्यू बी. आता म्यू म्हणजे काय? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि बी म्हणजे काय? अँगल ऑफ गिवन शेप. आपल्याला जो शेप दिला असेल, सर्कल दिलेला असेल, सर्कलच असणार आहे, त्याचा अँगल काढायचा आपल्याला, बरोबर. त्यानंतर बघा, इथं पी इज लेस दॅन वेट. हे त्यांचा फॉर्म्युला, बेल्ट फ्रिक्शनचा हा फॉर्म्युला आहे. पण आपल्याला पी मिनिममसाठी काय फॉर्म्युला आहे बघा? पी मिनिममसाठी पी मिनिमम W/P मिनिमम इज इक्वल टू ई रेज टू म्यू बी. आता हा फॉर्म्युला आहे बघा, पी मिनिमम इज इक्वल टू W/E रेज टू म्यू बी. हा फॉर्म्युला पी मिनिममच्या रेंज फाइंड करण्यासाठी आहे. तर W इज इक्वल टू W म्हणजे काय? वेट ऑफ ब्लॉक किंवा टेन्शन, बरोबर. आता त्यानंतर ही झाली मिनिममसाठी. आता नेक्स्ट आपण काय मॅक्झिममसाठी बघू. पी ग्रेटर दॅन वेट. त्याच्यानंतर बघा, वेटपेक्षा याचं पी फॉर मॅक्झिममसाठी इथं काय आहे बघा? पी ग्रेटर दॅन W. आता जो पी ग्रेटर दॅन W म्हटल्यावर पी जी रेंज आहे डब्ल्यूपेक्षा जास्त असणार आहे, बरोबर. ग्रेटर दॅन W म्हणजे वेट किंवा टेन्शनपेक्षा त्याची जी रेंज ती जास्त असणार आहे. आता बघा, खाली त्याचा फॉर्म्युला पी मॅक्स अपॉन W. हा W इक्वल टू ई रेज टू म्यू बी. ओके, ई रेज टू म्यू म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय? पी मॅक्स इज इक्वल टू ई रेज टू म्यू बी इंटू W, बरोबर. हा फॉर्म्युला आहे, तो असा राईट केलेला आहे. असा अपॉनमध्ये असा राईट केला जातो. ॲक्च्युली तो फॉर्म्युला असा आहे. खाली आपल्याला जे फायनल सोल्युशन राईट करायचं आहे त्याच्यासाठी काय ट्रिक्स आहे बघा. इथं फायनल सोल्युशनला इथं पी राईट करायचा. त्याच्यानंतर जी आपली व्हॅल्यू येईल पी मिनिममची ती इथं राईट करायची आणि त्याला पुढं न्यूटन लावायचं किंवा त्याचा W किंवा N असन. त्यानंतर बघा, इथं पी मॅक्सची जी व्हॅल्यू आहे आपली ती व्हॅल्यू इथं राईट करायची आणि इथं त्याला पुढं युनिट लावायचं. हे असं तुमचा मी बेल्ट फ्रिक्शन अशा ट्रिक्स काढलेल्या आहे बघा. खूप इझी ट्रिक्स आहे. यावर आता आपण न्यूमेरिकल सॉल्व करू. बघा, लेटेस्ट 2024चं आलेलं एक्झाम्पल हे पेपरला आलं होतं. तर आपण सॉल्व करू. चला एक्झाम्पल बघू. बघा एक्झाम्पल, अ फ्लेक्झिबल केबल विथ सपोर्ट 100 kg ब्लॉक इज पास ओव्हर अ फिक्स सर्क्युलर ड्रम. त्यानंतर सब्जेक्टेड टू अ फोर्स P अँड मेंटेन इक्विलिब्रियम. इफ द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द केबल अँड द ड्रम इज म्यू एस म्हणजे फ्रिक्शन दिलेलं आहे 0.3 अँड डिटरमाइन द रेंज ऑफ पी. आपल्याला पीच्या रेंज डिटरमाइन करायला लावल्या त्यांनी. आता बघा, आता हा ब्लॉक दिलेला आहे आपल्याला, बरोबर. याला वेट आहे किती आहे? 100 kgचा ब्लॉक आहे, बरोबर. आता हा शेप काय? आपल्याला सर्कल दिलेला आहे त्यांनी. आता तुम्हाला मी सांगतो, आपल्याला म्यूची व्हॅल्यू 0.3 दिलेली, पण आपल्याला अँगल माहीत नाही. आता अँगल फाइंड करण्यासाठी काय ट्रिक्स आहे बघा. जो बेल्ट आहे तो इथं एंड झालेला आहे म्हणजे इथून पुढं चाललेला आहे बघा. इथून पुढं चाललेला आहे, त्याच्यानंतर इथून खाली चाललेला आहे, बरोबर ना. इथं स्टॉप झालेलं आहे. इथं 2 पॉईंट, हे 2 पॉईंट आणि हे 2 पॉईंट. तर फर्स्ट ट्रिक्स काय करायची, त्याला असे सर्कलला आधी लाईन ड्रॉ करून घ्यायच्या. सर्कलला आधी जे सेंटरला येईल अशी लाईन ड्रॉ करून घ्यायच्या. त्यानंतर जिथं 2 स्टॉप झालेलं आहे बघा, आता इथून हा वर गेलेला आहे. त्यानंतर आधी इथं हे करून घेणे, बरोबर. आधी इथं स्टॉप झालेला आहे म्हणजे इथं थांबवायचं. त्यानंतर इथून खाली चाललेलं आहे, इथं आपण एक लाईन ड्रॉ करू. हे झालं. आता जर इथं पूर्ण असतं तर हा किती असता? 2π म्हणजे 180 डिग्री असतं, बरोबर ना. 180 डिग्री. पण आता हा हाफच आहे, एक हाफ पोर्शन आहे हा एवढा. म्हणजे हा किती असन? π/2 म्हणजे किती? 90 डिग्री असणार आहे, बरोबर ना. म्हणजे अँगल किती आला आपला? 90 डिग्री. खूप बेसिकमध्ये सांगितलं. तर बघा, आता आपण सॉल्व करू. आता आपल्याला गिवन काय दिले, आपण गिवन राईट करू. बघा, आता गिवन काय दिलेलं आहे आपल्याला. इथं 100 kgचा ब्लॉक दिलेला आहे बघा. 100 kg दिले आपल्याला. न्यूटनमध्ये पाहिजे, त्यासाठी आपण याला काय करू? 100 इंटू 9.81 मल्टिप्लाय करू. हे किती आलं? 981
न्यूटन ही आपली फर्स्ट व्हॅल्यू आली. त्याच्यानंतर सेकंड बघा, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू एस दिलेला आहे आपल्याला. म्यू एस किती 0.3 बघा. त्याच्यानंतर रेंज, आता आपल्याला अँगल माहीत पाहिजे. इथं अँगल बीटा किती दिलेला आहे, बीटा आपल्याला 90 डिग्री म्हणजेच इक्वल टू π/2 बरोबर. आता हे आपलं गिवन आलं. आता फॉर मिनिमम पी इज लेस दॅन वेट. पी लेससाठी मिनिममसाठी पी वेटपेक्षा कमी असतो. त्याचा फॉर्म्युला बघा आपल्याला, आपण फॉर्म्युला राईट करेल. इथं काय फॉर्म्युला आहे बघा, डब्ल्यू अपॉन पी मिनिमम बरोबर ना, वेट. आपण फॉर्म्युला राईट करून घेऊ. डब्ल्यू अपॉन पी मिनिमम इक्वल टू ई रेस टू म्यू बीटा बरोबर. हे बा ई रेस टू म्यू बीटा. आता हा फॉर्म्युला आपण राईट केला. आता आपण यात व्हॅल्यू टाकू. बघा मी व्हॅल्यू कशा टाकतो. आता मला पी मिनिमम फाइंड करायचं आहे ना, मग पी मिनिमम आता मी इकडं लेफ्ट हँडला राईट करतो. त्यानंतर बघा आता डब्ल्यू अपॉन, आता हा इकडं मल्टिप्लायला गेल्यानंतर हा इकडं मल्टिप्लायला गेल्यानंतर हा ई रेस टू ई हा अपॉनला जाईल, म्हणजे डब्ल्यूला डिवाईडला जाईल. मग काय येईल, ई रेस टू म्यू बीटा बरोबर. आता व्हॅल्यू टाकू. डब्ल्यू म्हणजे वेट किती दिलेलं आहे आपल्याला, त्यांनी वेट किती गिवन 100 kg देईल. त्याला आपण न्यूटनमध्ये कन्वर्ट केलं, किती आलं 981. मग 981 अपॉन बघा ई रेस टू म्यू म्हणजे किती दिलं आहे त्यांनी आपल्याला 0.3. मग आपण 0.3 टाकू इंटू अँगल किती बीटा π/2 हे आपण टाकलं. आता आधी फाइंड करताना तुम्ही ई रेस टूची व्हॅल्यू फाइंड करा, त्यानंतर कॅल्क्युलेशन पुढं करा. आता आपण ई रेस टूची व्हॅल्यू आधी फाइंड करू बरोबर. शिफ्ट LN दाबायचा इथं आला. त्यानंतर 0.3 इंटू शिफ्ट π/2 टाकायचं आहे ना, π/2. ही किती वेळ आली, त्याची आन्सर किती आलं 1.6019 हे आन्सर आलं बघा. आता आपण काय करू, याला डिवाइड करू. आता डिवायडेशन करू. 981 अपॉन 1.6019 बघा किती आन्सर येतं 612. किती 612.39 हे किती आलं याचं न्यूटन. आता बघा हे वेटपेक्षा कमी आलं का नाही, हे वेट आपलं एवढं होतं वेट. आता वेटपेक्षा कमी आलं ना, हे झालं. आता मी पी मिनिमम ही काची व्हॅल्यू आली आपली पी मिनिमम. आता मी नेक्स्ट काय फाइंड करतो, पी मॅक्स फाइंड करायचं आपल्याला. म्हणजे फॉर मॅक्झिमम पी इज ग्रेटर दॅन डब्ल्यू. त्यासाठी फॉर्म्युला काय बघा, फॉर्म्युला काय वर आपण राईट केलेला आहे, म्हणून दाखवतो फॉर्म्युला बघा. फॉर्म्युला पी मॅक्स अपॉन डब्ल्यू, किंवा हा राईट केला तरी चालेल किंवा हा राईट केला तरी चालेल, दोन्ही सारखेचे. पी मॅक्स अपॉन डब्ल्यू इज इक्वल टू ई रेस टू म्यू बी बघा. पी मॅक्स अपॉन डब्ल्यू इज इक्वल टू ई रेस टू म्यू बीटा. ओके, म्हणजेच बीटा. आता पी मॅक्स आहे ना आपल्याला लागतोय, त्याची व्हॅल्यू लेफ्ट हँडला राईट करून घेऊ. त्याच्यानंतर हा इकडं मल्टिप्लायला जाईल, डब्ल्यू इंटू ई रेस टू म्यू बीटा बरोबर. आता डब्ल्यू म्हणजे वेट किती आपलं 981 इंटू ई रेस टू म्यू बीटा म्हणजे किती 0.3 इंटू किती बीटाची व्हॅल्यू π/2 बरोबर. आता आपण पुट करू 981 इंटू कॅल्क्युलेशन. आता ई रेस टूची व्हॅल्यू काय काढली आपण, ई रेस टू 03 इंटू π/2 काय आलं 1.6019 काय आला आन्सर. पी मॅक्स तुमचा काय आला 1571 बरोबर. आता हे झालं आपलं इथं फॉर त्याचं युनिट न्यूटन. हे झालं दोन व्हॅल्यू आपल्या. आता बघा, आता लास्ट सोल्युशनला लास्टची स्टेप याला मार्क्स असतात बरं का आपले. मग ती कशी राईट करायची बघा, इकडं पी मिनिममची व्हॅल्यू आणि इकडं पी मॅक्सची व्हॅल्यू. तर आपण इकडं राईट करून घेऊ खाली सोल्युशन, मग तुम्ही रिझल्ट म्हणून याच्यात टाकू शकतात बघा. आता इथं पी बरोबर बघा, पीची रेंजेस बघा कशा आहे बरोबर. त्यानंतर आता आपण इकडं पी मॅक्स टाकायची आपल्याला, इथं पी मॅक्स आणि इथं पी मिनिमम टाकायची. आता तुम्ही राईट करताना असं राईट नका करू, मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी राईट करतो आहे बघा. आता इथं पी मिनिममची काय रेंज आली आपली, पी मिनिममची काय आली 612.39 काय आली 612.39. त्याच्यानंतर इथं पी टाकायचा. त्यानंतर पी मॅक्सची काय रेंज आली
1571 न्यूटन. इथं न्यूटन टाका. हे झालं आपलं सोल्युशन. बघा खूप इझी आहे, खूप इझी. 6 मार्क तुमचे फिक्स आहे, तुमच्या हातात आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.